लोकश्रेय न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। जी दडपली जाते ती बातमी पहा लोकश्रेय न्यूज नेटवर्क। एक नजर जिल्ह्यातील विविध घडामोडींकडे। जिल्हा झटपट। रमजान महिन्यानिमित्त रमजान शासकीय रुग्णालयात महिन्यानिमित्त फळाचे शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळाचे वाटप। बसेरा ईडी बसेरा चे सर्व ईडी हाजी फैज चे सर्व हाजी शेख इब्राहिम यांच्या हस्ते सामान्य रुग्णालय हस्ते फळाचे वाटप करण्यात सामान्य रुग्णालय येथे याच वेळी फळाचे वाटप करण्यात आले। शेख तौसीफ अहमद त्यांच्या हस्ते देखील शेख तौसीफ अहमद फळाचे वाटप करण्याच्या हस्ते देखील यावेळी फळाचे वाटप करण्यात आले। तसेच यावेळी शासकीय रुग्णालयाचे चिकित्सक राजेश लखम्मा शासकीय रुग्णालयाचे हस्ते देखील डॉक्टर राजेश लखम्माचे वाटप केले। यांच्या हस्ते यावेळी डॉक्टरांना खाल्याचे वाटप केले। परिचारिका यावेळी डॉक्टर शिंदे खालेद परिचारिका सेवक विठ्ठल शिंदे तथा पत्रकार समाजसेवक मित्रमंडळाचे अध्यक्ष सलीम इनामदार यांची देखील उपस्थिती होती। सलीम इनामदार यांच्या हस्ते देखील यावेळी उपस्थित वाटप करण्यात आले आहे। यांच्या हस्ते देखील फळांचे वाटप करण्यात आले आहे। मैं इंजीनियर शेख तौसीफ और मेरे वाले साहब शेख इब्राहिम बशर आइडेंटिफाइज की जानिब से रमज़ान के महीने में पेशेंट्स को फुल फल वाटप करेंगे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता आमचे जवळचे मित्र सलीम इनामदार आणि CS साहेब इथे स्वतः येऊन चिल्ड्रन वॉर्डमध्ये फळ वाटपचा कार्यक्रम ठेवला होता पवित्र रमजानसाठी। आणि दक्षता विभागामध्ये बी ठेवला होता। तरी असा दर महिन्याला शुक्रवारी फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येईल। उपक्रम आमचे स्नेही परममित्र बंधू आमचे इब्राहिम भाई यांचे चिरंजीव तौसीफ इंजिनियर यांचा समाजसेवेचं एक त्यांच्यामध्ये एक अवगुण आहे की समाजासाठी काहीतरी करण्याची तळप असते त्या मुलांमध्ये। त्या निमित्ताने रमजान महिना हा पवित्र महिना इस्लाम धर्माचा असल्यामुळे आदरणीय शल्य चिकित्सक लखम्मा साहेब यांच्या शुभ हस्ते आणि तौसीफ इंजिनियर यांच्या हस्ते रुग्णांना आणि तसेच आमचे बशिराचे जे सर्वसर्वी आहेत ते इब्राहिम भाई यांच्या हस्ते रुग्णांना चाइल्ड वॉर्ड लहान बाळांना फळाचे वाटप करण्यात आले। त्यामध्ये एनर्जल फ्रूट त्यामध्ये ॲपल सफरचंद केळी अशा चिकू अंगूर द्राक्षे या पद्धतीने देण्यात आले जेणेकरून मुलाला त्याचे विटॅमिनचा फायदा व्हावा। तसेच रुग्णालयात दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आज रोजी शुक्रवारचा दिवस आणि रमजानचा महिना हे असल्यामुळे वाटप करण्यात आले आहे। धन्यवाद। इनको दे दे। मजुरावर प्राणघातक हल्ला। जिंतूर शहरात मजुरावर प्राणघातक हल्ला। मतीन नावाच्या ग्रस्तावर झालेल्या भयान हल्ल्यामुळे भयभीत होऊन सामान्य रुग्णालयात परभणी येथे उपचार घेत आहे। रमजान महिना सुरू होऊन 10 दिवस उमटले। यापूर्वी तारकस या ठिकाणी देखील एक घटना मुस्लिम युवकावर प्राणघातक हल्ला झाला। हा दुसरा हल्ला जिंतूर येथे घडला। या परिस्थितीवर पोलीस प्रशासनाची वचक राहिली का नाही हा असा एक प्रश्न उपस्थित होत आहे। पाहूया रुग्णांची मती नावाच्या ग्रस्ताची एक भेट। project manager? Yes, 15 years. वहाँ पे वो दोनों बैठे थे।
मेरे पास काम का पेमेंट था, बोले पैसे काट। मैंने बोला मेरे काम के पैसे, तो मेरे साथ झट्टमपट्टी करे। तो वो नीचे गिरा के ईटा खतर से मारना शुरू करे। मैंने बोला मैं अभी जाता कंप्लेन करता। मैंने बोला तुम्हारे नाम की क्या करता कर। बोले आदित्य भेड़े राम बोले मेरा कहाँ जाने का, जहाँ पुलिस वालों को हफ्ता देते हम क्या फुकट नहीं करते धंधे, ऐसा बोला था। जल्दी पैसे काट। बोले मैं नहीं दिया तो खतरे ने ईटा डाले मेरे यहाँ पे। ये दोनों फसले को लगा और दोनों एक पैरों को लगा। और ये कान से सुने नहीं आ रहा, कान पे ही तुम्हारे 10 टाके बैठे। हाँ 10 टाके बैठे यहाँ पे, सुने नहीं आ रहा कुछ। आप न्याय हमारा होना, हम पुलिस न्याय दिली नाही देणार। पाहूया, ह्या रमजानच्या 10वा उपवास सुरू आहे रोजा महिन्यात। ही परभणी जिल्ह्यामध्ये दुसरी घटना आहे। पहिली घटना एक ताळकस या ठिकाणी त्या मुस्लिम युवकावर झाली आणि ही दुसरी घटना या मतीन याच्यावर जिंतूर या परिसरात झाली। पाहूया या प्रकरणी पोलीस प्रशासन कोणते पावले उचलते। तसेच तिथले स्थानिक पोलीस निरीक्षक यांना संपर्क केला असता सरोदे नावाचे, त्यांनी सांगितले की जॉब घेण्यासाठी तिथं कर्मचारी पाठवण्यात आलेले आहे। पाहूया काय होते।